हाय गाईज, आय एम रचिता कुलकर्णी डोळे. वेलकम बॅक टू माय चॅनल. गुड मॉर्निंग एव्हरीवन. सो गाईज, आज प्रतीक येतो आहे घरी आता आणि उद्या मला जायचं आहे आता पुण्याला परत रिटर्न. सो आज प्रतीक येतोय म्हणून आज स्पेशल पदार्थ बनवला जातो जो त्याला आवडतो, कारण जावाई यायला येतोय ना. आता पोरी इतके दिवस राहिले त्याच्यामुळे पोरीची काही किंमत राहत नाही. बरं चला, आज स्पेशल आयटम बनवला जातोय त्याच्या आवडीचा. काय बनवलं जाणार असेल बरं? तर मी आज बनवते पावभाजी. एवढा कांदे टमाटे चिरून झाले आहेत. नंतर सगळ्या भाज्यांना स्मॅश करून झालेलं आहे सुंदर पद्धतीने. त्याची गाडी येणार जवळपास 1 वाजेला. अजनी वंदे भारतने येतोय तो. सो ती गाडी 1 वाजेपर्यंत येईल. तोपर्यंत माझं रेडी होऊन जाईल. आता किती वाजले आहे? 11:30 झाले अजून. होईल तोपर्यंत रेडी. भाजी तर राहिली आणि वेळेवर गरम पाव करायचे. सो गाईज, हे बघा इथे माझी पावभाजी रेडी झाली. इथे पावभाजी तर उकळायला लावते. आई थोडंसं बघून घेईल त्याच्याकडे. गाडी ॲक्च्युली ना अर्धा तास लेट होती, पण तिने कव्हर केलेलं आहे आणि बरोबर 12:30 वाजेला येते. म्हणून मला आता अर्धा तास आधी तर निघावं लागेल. 5 गेलेलं आहे. सो चला आता प्रतीकला घ्यायला जाऊ. चला 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 भागो. येते मी आई. आला आला आला. दिसतंय का तुम्हाला? हा मागून येतोय. मोबाईल पाहत पाहत येतोय. तुला काय माझी आठवण आली नाही? ज्याचं जळतं त्यालाच, मला सांगतो काहीच, ज्याचं जळतं त्यालाच कळतं. नाही, तुला काय माझी असं झालं होतं. ट्रेन मध्ये बसून किती टाइम जात नव्हता का? मग इथे 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 लावली. टाइम जात नव्हता म्हणे. खोटं बोलतो. आम्ही आधीच आलेले आहेत ना. या प्रतीक शेठ. या वेलकम वेलकम. या बसा. तुमचे आम्ही केक खाऊन बघतो आम्ही. आमची का तुमची? आम्हाला द्यायच्या आधी खाल्ली होती ना शबरीने. बोरा खाल्ले होते, खीर नव्हती खाल्ली. वेगळं काहीतरी. मला सांगा तुम्ही पावभाजीचं सांगा रे. होय, पावभाजीचं सांगा. चांगली आली ना? पावभाजी सुंदर. नाटक. हे सुंदर. तू कशी झाली? उत्कृष्ट. हा वा, चांगली झाली ना. मग खा. लाजवाब. बघ, ती वेगवेगळे आले शब्द. हा बस. पप्पांनी सांगितलं महत्वाचं आपण भाजी चांगली आहे. हा गुड. सो गाईज, गुड इव्हिनिंग तुम्हा सगळ्यांना. एवढी पावभाजी खाल्ल्यानंतर आणि शेवयांची खीर केली होती. दाखवायची राहिली पण घरी आल्यावरती दाखवेल. सो शेवयांची खीर केलेली होती माझ्या आईने आणि दुपारी छान झोप झाली. आता तयारी केलेली आहे. आता मी चालली बाबा काकांच्या घरी, अशोक काकांच्या घरी, कारण अधिक महिना आहे तर वाण घ्यायला जाते. सो लेट्स गो. काय प्रतीक, काय म्हणतं जळगावचं ऊन? बेकार घाम येतोय ना. मी म्हटले ना पधारो मारो देस. आज दिन मम गृहे प्रतीक शर्मणे रचिता हा. रचिता तो गाईज, आम्ही बाबा काकांकडे आलो. माझा जावई असून अधिक महिन्यामध्ये पहिली वेळ. एक्सायटेड आहे मी खूप. काय असतं जावयाला मान, जावयाचं मान पण, कारण हिला काही नाही, सगळं माझंच आहे कूलर बंद करावा थोडा वेळ. म्हणत होतो मी कूलर बंद करा. प्रतिरण्णामे प्रतिकृताम उगलपणवस्तू महाविष्णू स्वरूपेण. वायनदान पाहिलं नाही पाहिलंय पाहिलं त्याने. नाहीये. आता आपल्याकडे कसं बहिणी होत्या ना बऱ्याच. हे असतं हेच माहिती नाही. आता तुमच्याकडे तिचं लग्न होईल तेव्हा तुम्हाला मुलाचं कळेल. लग्न होईल ना तर तेव्हा कळेल ना. आपण देऊ तेव्हा. त्याच्या वेळेला पहिल्यांदा तुम्हाला सरकार लागेल. तुम्हाला सरकार आहे की नाही? खरं आहे का खोटं आहे? मी म्हणून स्टोर आणला आज आठवणीने. शाबास, मोठी झाली तो आता. झालं टाकू. झालं कापूचं. हा देते. थांबा 1 मिनिट बाबा. माझ्याकडनं रागवत नाही, पटकन बोलून हो. द्या. या माता यो वायुनदान तुभ्यमहं संप्रवदे. तत्सत गोपाल कृष्णार्पण. पुरुषोत्तम भगवान की जय. बस बस, फोटो नाही आहे, व्हिडिओ आहे, व्हिडिओ. मला पहिले
अगं जोडी हो रे बाबा. आणि मी तुम्हाला सांगतोय बाबा काका आणि काका खर्च काही करू नका. मी फक्त आपलं घर म्हणून येतोय. मी आपलंच समजा मला. हा हा नमस्कार. जोडीने जोडीने चला बाय बाय बाय. या पंत रचिता हो अधिक ज्येष्ठ मासे हि प्रत्येक नामने विष्णू स्वरूपेण कामातः हा चो तुझं तिकडे अभूत नाव आहे ना तुझं? रचिता रचिता. रचिता रचिता नाही हेच नाव रचिताच नावांची घे. नामनी ही लक्ष्मी स्वरूपेण कन्या प्रतिगृह्यतां तुम्हाला गृह्णामी. गुड मॉर्निंग एव्हरीवन. सो गाईज आज मला निघायचं आहे आता पुण्याला जाण्यासाठी आणि सध्या प्रतीक आलेला आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल. तर अधिक महिना आहे ना, तर जावयाला वाण देण्याचा प्रोग्राम चालू आहे. सो आम्ही जायचं आहे आज. तर आई आज आम्हाला अधिक महिन्याचं वाण देणार आहे. सो आम्ही सगळे छान रेडी होऊन बसले. दाखवते ना. आणि इथे सगळी तयारी करून ठेवली. उघडले ना, दरवाजा उघडा आहे ना. बाकी इथे सगळी तयारी करून ठेवलेली आहे. हे आले की नवीन कपडे घालतील. आले का? मग आम्ही रेडी होऊन बसलोय. तुम्ही लेट आले. चला काय आले? आंबे आले. महापुरुषस्य विष्णुर्राज या प्रवर्तमानस्य अतिब्रह्मणे गौर ग्रीष्म ऋतो हो ज्येष्ठ अधिक मासे शुक्ल पक्षे. त्यांनी सांगितलंय की सछिद्र जेवढे छिद्र त्या अनारशाला आहेत तेवढे सहस्रावधी वर्ष मला स्वर्लोक म्हणजे स्वर्ग प्राप्त व्हावा म्हणून मी हे तुला देतोय, असं त्यात उल्लेख आहे. आणि विष्णू लक्ष्मी विष्णू स्वरूपीण असं म्हटलेलं आहे त्यात. लक्ष्मीनारायण स्वरूपात तुम्ही आहात असं. प्रतिगृह्णामि प्रतिगृह्यतां तत्सत् पुरुषोत्तम भगवानार्पणमस्तु. गोपाल कृष्ण भगवान की जय. पुरुषोत्तम भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. पुरुषोत्तम भगवान की जय. आपलं साधं भोळं काम आहे. गोपाळ कृष्णाला सगळं माहिती आहे. आता होत नाही बाबा. चुकून माकून काय काय अंकुर फोटो येतोय का बाबा? येते माझी सगळं येतं. सगळं येते. त्यात काय डबीत काय नव्हते का? नाही रे. दिने जोडवे दाखवते ना. दाखवते थोडंसं नाही रे प्रतीक. बसा एवढंच काय. किती बोळा आहे राव. म्हणजे काय विचारू नको. तो आणि तो असला तर सांगतो की मला गरज वाटतं. पुरुषोत्तम भगवान की जय म्हणा. हा पुरुषोत्तम भगवान की जय. भगवान की जय. फोटो दिसतच काय असं काही नाही आपलं काम. ते भाऊचं आमच्या काम साधं बोला. चालू आहे का? मगाशी तिने बरोबर माझ्या पायाची हातपिटीची काळजी केली. हात लाव ग. हात लावत जा ना तू. आमचं पुरुषोत्तम म्हणा जरा. पुरुषोत्तम भगवान अंकुर म्हणा जरा. पुरुषोत्तम भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान भगवान की जय. आपले पण तबेच आहे. आजो बस. लावलं तिला म्हणजे हे नाही ठेवायचं आहे का? हे लावायचं. मला वाटतं तिला द्यायचं. असू सासऱ्यांना तुमच्या आईंना साडी. हा बाबांना ड्रेस. बाबांना ड्रेस. बाबांना द्यायचा. हो. साडी नेसायची, ड्रेस घालायचा. बाबांना द्यायचा स्वतः घालायचा नाही. शिवून घ्या म्हणा. बाबा हे बघा तुमच्यासाठी. चला असताना मी एडिट करते. बारीक व्हा. हेल्दी राहा असं नाही म्हणत. बारीक. आता मी माझ्या आईची ओटी भरते. फक्त अधिक महिना असा असतो की ज्या महिन्यात आपल्याला आपल्या आईची ओटी भरता येते. नाहीतर एरवी आईच आपली ओटी भरते. आपल्याला कधी आईची ओटी भरायची वेळ येत नाही. पण अधिक महिना असा असतो ज्या महिन्यात आपल्याला आईची ओटी भरता येते. तर तुम्ही सुद्धा आवर्जून भरा जर भरली नसेल तर. चला पुण्याला जायला निघते. चला लावा अधिक. आम्ही घेतला म्हणे. घेतला का त्याने? हा त्याने घेतला असेल. घेतलाय मोबाईल मध्ये. मोबाईल. बाय बाय. हो करते करते. हो हो. हो हो बाय बाय बाय. चला येते. हा
चला 15-20 मिनिटं झाले इथंच थांबली गाडी येईनच लवकर. हो का 3:15 टाइम दाखवत होते आधी. 3 गाड्या आपल्या ह्याच्यात येऊन गेल्या. ठीक आहे इट्स ओके. गर्दी गाडी आली. होती यार. मी तर बोलली ना पधारो मारो देस. चलो भाई गाड़ी आ गई. पुणे जाने का टाइम आ गया. भरपूर आपण एकदा वंदे भारतनी गेलो, आता वंदे भारतच आवडायला लागले. कारण एक तर कमी वेळात पोहोचतो आणि त्याच्यानंतर आरामात प्रवास होतो. जड आहे प्रतीक बॅग. नीट ठेव आणि बॉक्स पण ठेवून घे. खाली ठेव ना खाली तिकडनं. हां ठेव. हो हे आमची सीट आहे 1-2 आज. बरं झालं ना थर्डला कोणी नाही आज. हो तेच. त्याचं विंडो सीट माझी आहे. हो म्हणून तर म्हणलं तुझा आधी. विंडो सीट माझी कधीच असं नाही शकत लग्न. ते बरोबर बोलला. लग्न झाल्यावर विंडो सीट आधीच म्हणलं, आधीच कबूल केलं. तू बस बाई विंडो सीट बायकोची असते. मस्त वाटतं AC मध्ये. किंवा असलं गरम होत होतं. मी त्याला म्हटलं ना पधारो मारो देस. काय झालं होतं माझं नशिबाने 1.5 वर्ष मला साथ दिली. माझ्या नशिबाने आहे ना 1.5 वर्ष साथ दिली. 1.5 वर्ष मी जेव्हा यायचो तेव्हा इथं ऊन नसायचं, आभाळ असायचं पण गरमी कमी असायची. पण नशीब किती पण साथ दिली. मागच्या वर्षी प्रतीक तुझ्या त्यावेळेस आहे अॅनिव्हर्सरी ना हो ॲनिव्हर्सरी मी गेल्या वर्षी तर मागच्या वेळेस काहीच ऊन नव्हतं. हो त्याच्या अॅनिव्हर्सरीला काहीच होत नव्हतं. नाही ॲनिव्हर्सरी नाही लग्नाला. लग्नाला आज बस त्याची हे किती anniversary. एक्सायटेड आहे. दुसऱ्याची ॲनिव्हर्सरी स्वतःच एक्सायटेड. पण आता जाणवतंय ना पुण्याची तीव्रता. जळगाव जाणवलंच पाहिजे ना की जळगाव काय आहे. आता काय उपयोग. आणि त्यातून स्वतःच्या घरी नसलो ना की आपल्याला हवं तसं झोपता येत नाही. माझ्या घरी त्याचे जास्त लाड होते. माझी किंमत ते नव्हती. ते मात्र खरं आहे. म्हणजे मी गारपणी म्हणाले की मला लगेच जायचं, बाकी कोणाला मिळायचं नाही लगेच. जावायचं कौतुक असते. चला आता बसलो AC मध्ये. अरे पाण्याची बाटली नाही गेली त्यांनी आज. देतील ना त्यांना सांगून आपण. सो गाईज आमचा आहे ना प्रवास सुरू झाला आहे आणि इथे आहे ना एक डोंगर दिसतो बघा. त्या डोंगरावरती इथे अंगठा दिसतो तुम्हाला. अंगठा सरकार प्रॉपर अंगठा दिसतो का प्रतीक नथ वगैरे. हा हे बघ दिसला. याच्या मागची स्टोरी मला तुला नीट सांगता नाही येणार बट एका ऋषीचा अंगठा आहे तो. त्याला काहीतरी उंगलिया पर्वत का अंगुठा पर्वत असं काहीतरी म्हणतात. अंगुठा पर्वत का उंगलिया पर्वत असं काहीतरी म्हणतात. अंगुठा पर्वत शोध बरं. आम्ही जेव्हा सावरगावला जायचो ना तर तिथे जाताना लागायचं आहे प्रॉपर अंगठा आहे. म्हणजे तुमचा नखाचा भाग सुद्धा दिसतो त्या डोंगरावरती. बघा अंगठा स्पष्ट. सो गाईज चला पुणे आलेलं आहे. चल 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 आली मी मागे. फायनली चला आली मी आता माझ्या ओरिजिनल डेस्टिनेशनला.